तिकडे गेले आज बिबट्यानं तुमच्यावरती हल्ला केला. खरं तर तुम्ही काठी हातातल्या प्रतिकार करत होता. काय वाटलं समोर बिबट्या बघून? नाही काही तसं काही म्हणजे हे झालं नाही. ज्यावेळेला बिबट्या समोर आला त्यावेळेला माझं एकच ध्येय होतं की त्याला कुठंतरी हुसकावून साईडला कुठंतरी हे करायचं, जेणेकरून तो आपल्या वन विभागाच्या ताब्यात येऊ शकतो. एवढ्यासाठी आमचे फक्त प्रयत्न होते. त्याच्यामध्ये त्यांना माझ्यावर हल्ला केला. बिबट्यानं हल्ला कुठं तुम्हाला काय काय? नाही, त्यानं समोरून माझ्यावर हल्ला केला. त्यावेळेला माझ्या डाव्या हाताला नाक्या लागलेल्या आहेत आणि छातीला नाके लागलेले आहेत आणि उजव्या हाताच्या पण हाताला नाक्या लागलेल्या आहेत त्याच्या. खरं तर पोलिसांचा रोजचा दिवस आव्हानात्मक असतो. आज सकाळी तुम्ही जेव्हा गेला त्यावेळेला आज आम्हाला कोल्हापूर जिल्हा महानगरपालिकेचे आरक्षण सोडत असल्यामुळं सर्किट हाऊसच्या तिथं बंदोबस्त होता. त्याच ठिकाणी ढोकेसाहेब आमचे होते, पी आय ढोकेसाहेब शाहूपुरी पोलीस ठाण्याचे. तर त्यांना फोन आल्यानंतर आम्हाला तिथून घेऊन वुडलँड हॉटेलच्या तिथं गेले आणि मग प्रकार घडला होता. तुम्ही काठीनं प्रतिकार केला? हो, माझ्या हातात काठी होती म्हणजे आम्ही काठीनंच प्रतिकार करणार. त्याला माझ्या स्वतःच्या रक्षणासाठी तेवढं प्रयत्न केला होता. आता माझी तब्येत ठीक आहे. समोर मृत्यू उभा राहिला होता असं वाटलं? नाही, तसं तर काय वाटलं नाही, पण थोडी भीती तर मनात होती की काहीतरी आपलं होऊ शकतं त्याच्यामध्ये. घरच्यांची पहिला संवाद झाला त्यावेळेला काय भावना होती? घरच्यांना मी फक्त एवढंच सांगितलं की तब्येत माझी व्यवस्थित आहे, मला काही झालेलं नाही आहे. त्यानंतर मग काय त्यांना एवढे जास्त भावनात्मक झाले नाहीत.